उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये तो विषय जो आहे किंवा हा सगळा मुद्दा अजूनही सलताना दिसून येतो। खरं तर त्याला काही आता अर्थ उरलेला नाही। रोजच्या रोज आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या पक्षातले एक एक नेते, कार्यकर्ते, अगदी कुठल्या कुठल्या गावातले सरपंच, पदाधिकारी वेगवेगळे हे सगळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जायला लागलेले, त्यामुळे ते थांबवणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यासाठी मध्यंतरी त्यांनी काय बैठक घेतली आणि काय पद्धतीची पावलं उचलायची या संदर्भात विचार मंथन केलं, पण ते खरं तर पुढे आवश्यक आहे, त्याच्यावरच भर देणं आणि त्यातून मग आपला पक्ष कसा सावरेल आणि आपला पक्ष एकनाथ शिंदेपेक्षा कसा सरस आहे हे आपण दाखवू शकू, या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे। पण ते न होता एकनाथ शिंदे कसे गदार आहेत अजूनही याच्यावरच भर दिला जातो, त्यामुळे लोकांना कंटाळा यायला लागलेला की नेमकं याच्यातून साध्य काय करायचं। मध्यंतरी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला उद्धव ठाकरेंसमोर की तुमच्या पक्षातले अनेक लोक निघून चाललेले आहेत किंवा रोजच्या रोज बातम्या येत आहेत की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसला, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसला, हादरा बसला, त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की मी आता एक धक्का पुरुष बनलेलो आहे। आता यालाही काही अर्थ नव्हता, पण तरी देखील हे सगळं होतंय। आता गेले काही वर्ष सातत्याने त्यांच्या पक्षातले लोक एकनाथ शिंदेसोबत जात आहेत, अनेक नेते जात आहेत। एकनाथ शिंदेच्या पक्षातले कोणी उद्धव ठाकरेंकडे येत आहेत असं दिसत नाही।